नमस्कार, मी प्रदीप नडणकर. खरीप हंगामाची सुरुवात, आता त्याची तयारी सुरू आहे. मान्सूनचं आगमन अंदमानमध्ये झालं आहे, केरळमध्ये तो दाखल होईल आणि यावर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज आहे. राज्यभर शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे खरीप हंगामाच्या तयारीसाठी. गतवर्षी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद या खरीप हंगामातील पिकांना हमीभावापेक्षा चांगला भाव मिळाला आणि त्यामुळे या सर्व पिकाचं उत्पादन अधिक प्रमाणात घ्यावं यासाठी त्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शेतकरी नियोजन करत आहेत. यावर्षीची जगभरातच एक मुख्य अडचण आहे, ती म्हणजे खताची. जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचं खत लागणारा देश म्हणजे भारत आहे. साधारणपणे 600 ते 650 लाख टन इतका खत दरवर्षी आपल्याला लागतो आणि यापैकी 30 ते 35% खत हा आपल्याला आयात करावा लागतो. यावर्षी झालं आहे असं की कोरोना पुन्हा नव्याने डोकं वर काढतो आहे. चीन, उत्तर कोरिया, हाँगकाँग या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून चीनमध्ये टाळेबंदी आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रशिया युक्रेन यांचं युद्ध ही नवी अडचण आहेच आहे, नव्याने निर्माण झालेली. झालंय कसं की खताचा जो मूळ कच्चा माल आहे तो नैसर्गिक वायू, आणि तो नैसर्गिक वायू मिळण्यामध्ये अडचणी होत असल्यामुळे खताच्या किमती गगनाला भिडल्यात. म्हणजे काही खताच्या किमती ह्या गतवर्षीच्या तुलनेमध्ये 125%, तर काही खताच्या किमती ह्या 80 ते 85% वाढलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खताच्या किमती वाढलेल्या असल्यामुळे त्याचा थेट परिणाम एकूण कच्चा माल जर महागला तर पक्का माल महागणार. साधारणपणे गतवर्षी एकूण खताचं अनुदान जे दिलं होतं ना केंद्र सरकारने किमती स्थिर ठेवण्यासाठी, ते होतं 57,000 कोटी रुपयाचं, दोन्ही हंगामाचं, खरीप आणि रब्बी. यावर्षी केवळ खरीप हंगामासाठी 61,000 कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारनं घोषित केलं आहे खतासाठी. आता हे अनुदान दिलं म्हणजे होणार काय, हे कुठून पैसे जाणार? हे तुमच्या आमच्या करातूनच पैसे जाणार, दिलेच पाहिजेत हे. पण त्याचा बोजा तर पडतो ना, म्हणजे हा बोजा पडलेला आहे. बरं, एवढं सगळं करून खताचं जे उत्पादन आहे तेच मुळात कमी होतं आहे आणि त्यामुळे त्याची उपलब्धता होण्यामध्ये अडचण आहे. हे बघा, खताचे परिणाम काय होतात. बांगलादेशामध्ये 80च्या दशकामध्ये 30 लाख टन एवढं तांदळाचं उत्पादन होत होतं आणि तेव्हा हेक्टरी 20 किलो खताचा वापर होत होता. आता तांदळाच्या उत्पादनामध्ये बांगलादेशमध्ये 10 पट वाढ झाली आहे. म्हणजे साधारणपणे 300 लाख टन तिकडे तांदळाचं उत्पादन होतं, पण खताचा वापर हेक्टरी 20 किलोपासून तो 300 किलोपर्यंत गेला आहे. म्हणजे 15 पट खतामध्ये वाढ झाली आहे वापरामध्ये. आता हा जो खताचा वापर झाला आहे ना, आता म्हटलं असं जातं की यावर्षी एकट्या बांगलादेशला 50% खताचा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे उत्पादकतेत किती घट होईल आणि त्या देशाची भूक भागवता येईल एवढाही तांदूळ तिकडे उत्पादन होणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीलंकेमध्ये सध्या काय स्थिती आहे. मागच्या वर्षी श्रीलंकेने सेंद्रिय शेती करायची आणि रासायनिक खतं पूर्ण बॅन केली. झालं काय, 50% उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे श्रीलंका अडचणीत आलेला आहे. आता या देशाबरोबर जे पूर्णपणे अन्नधान्यावर आयातीवरच अवलंबून आहे, त्यांच्या देशात अन्नधान्याचं उत्पादनच होत नाही, इजिप्त आहे, ट्युनिशिया आहे, आता काही प्रमाणात श्रीलंका आहे. या देशाने करायचं काय? आता आपल्या देशाची स्थिती घ्या, आपल्या देशाची तुलनेने स्थिती बरी आहे. आपल्याकडे गव्हाचं उत्पादन, तांदळाचं उत्पादन, आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये 80 कोटी लोकांना
मोफत गहू आणि तांदळाचा पुरवठा करण्यात आला. आत्ता गव्हाच्या निर्यातीला चांगले दिवस आलेले होते, पण एकूण पुढचं गव्हाचं उत्पादन घटेल हे लक्षात घेऊन आपल्या शासनाने तातडीने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. अतिशय योग्य निर्णय आहे, कारण खताची उपलब्धता जर कमी झाली तर आपल्या देशामध्ये किमान 10% उत्पादनाला फटका बसेल. पण आपल्या देशातलं ज्या पद्धतीचं उत्पादन आहे ना, केवळ तांदळाचं उत्पादन 10% जर घटलं तर 10% म्हणजे आपल्या देशाच्या एकूण उत्पादनातून, त्या 10% घटीतून 50 कोटी लोकांचा तांदूळ, त्याची भूक भागवली जाते. म्हणजे आता जर 10% घट झाली तर ही अडचण निर्माण होईल. म्हणजे आपल्याही देशामध्ये जे उत्पादन होणार आहे, खरं म्हणजे तर मोदींनी जर आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती संधी दिली तर आम्ही जगभर अन्नधान्याचा पुरवठा करू शकू अशी घोषणा केली आहे. पण ह्या ज्या अडचणी आहेत ना खताच्या, त्या फारच चिंताजनक आहेत. म्हणजे समजा जर कल्पना करा की त्यांनी परवानगी जरी दिली तरी आपण इतकी निर्यात करू शकणार नाही. आपली भूक भागवल्यानंतर शिल्लक राहतं, ती शिल्लक मात्र कमी व्हायला लागलेली आहे, कारण खताच्या तुटवड्यामुळे उत्पादन कमी. हा खताचा तुटवडा कुठपर्यंत असेल असं म्हटलं जातं. खरीपाला तर हा फटका बसणार आहेच, पण आगामी रब्बी हंगामामध्ये देखील, कारण हवामान खात्याने असं म्हटलंय की जेव्हा काढणीच्या वेळी, खरीप हंगामाच्या काढणीच्या वेळी पाऊस येतो आणि पुन्हा पावसाचा खंड पडतो, त्यामुळे रब्बी हंगामामध्ये पेरणीच्या वेळी पाऊस कमी, त्यानंतर तो पिकाला जो आवश्यक असणारा पाऊस कमी, कारण आपल्याकडे कोरडवाहू भरपूर आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचं जे उत्पादन असेल त्याला देखील फटका बसण्याची, म्हणजे दुहेरी फटका आहे, एक मोसमामुळं आणि दुसऱ्या खताच्या उपलब्धतेमुळं. त्यामुळे ही जी खताची अडचण आहे ती अतिशय गंभीर आहे. गावोगावी शेतकरी मिळेल त्या मार्गाने खत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतायत, पण बाजारपेठेतच खत उपलब्ध नाही. कदाचित पुन्हा मागे एकदा जसा बियाणांचा तुटवडा पडला म्हणून बियाणांचा काळा बाजार झाला, तसा आता खताचा तुटवडा पडून त्याचा पण काळा बाजार होण्याची शक्यता आहे. वाढीव किमती लोक घेऊ शकतात. पुन्हा ह्या सर्ववरती नियंत्रण आणण्याची गरज आहे. प्रशासनाने डोळ्यात तेल घालून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.